प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रवीण, अशोक चव्हाणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। त्यांचा आतापर्यंतचा इतिहास, त्यांचा आत्ताच्या क्षणाला राजीनामा देण्याची ही त्यांची भूमिका, पुढे निवडणुका येत आहेत आणि अशातच त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। यापूर्वी देखील काँग्रेसमधून अनेक नेते भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे आत्ताच्या क्षणाला पुढे काय होऊ शकते, काय वाटते? नक्कीच काही दिवसापासून नांदेड शहरामध्ये तसेच महाराष्ट्रभरामध्ये अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या आणि आज त्यांनी काँग्रेस पदाचा आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। त्याच पद्धतीने अशा चर्चा आहेत, पण शिक्कामोर्तब अद्याप झालेलं नाहीये की भाजपमध्ये जाणार, पण अनेक दिवसापासून तशा चर्चाही होत्या। आणि त्याच पद्धतीने नांदेडचे जे खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांना सुद्धा विचारलं असता त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की भाजपमध्ये जर अशोक चव्हाण आले तर त्यांचं आम्ही स्वागतच करू। एकूण पाहता अशोक चव्हाण यांची कारकीर्द 2 वेळेस मुख्यमंत्री पद सुद्धा हे भूषवलेलं आहे एकूणच पाहता। आणि आता हे काँग्रेसमध्ये जाणार का हे पाहता। आणि त्याच पद्धतीने जर काँग्रेसमध्ये जर चर्चा सध्याला मीडियामध्ये सुरू आहेत आणि नांदेडमध्ये मात्र काँग्रेसी जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे। अगदी अशोक चव्हाण आता काँग्रेसमध्ये होते, त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। जर ते यापुढे भाजपमध्ये जात आहेत तर नांदेडमधलं राजकीय चित्र कसं बदलू शकते? कारण निवडणुका येत आहेत, आत्ताचा क्षण हा सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे तिथलं राजकीय चित्र कसं बदलू शकते? सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद जी आहे ते काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे, त्याच पद्धतीने महानगरपालिका जी आहे ही सुद्धा काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे। एकूणच पाहता नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय, पण आगामी काळामध्ये जर अशोक चव्हाण जर भाजपमध्ये गेले तर नक्कीच या गोष्टीचा फायदा जो आहे भाजप पक्षाला नक्कीच होणार आहे। हे आणि त्याच पद्धतीने जर भाजपमध्ये ज्यांचे विरोधक मानले जातात नांदेडमध्ये, कट्टर विरोधक जे मानले जातात प्रताप पाटील चिखलीकर खासदार, आता हे दोघं अशोक चव्हाण साहेब आणि प्रताप पाटील चिखलीकर हे कसं समन्वय साधतील आणि भाजपला कसं समोर नेतील हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ओके प्रवीण, थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबव